नमस्कार आणि यवकार. आज आम्ही एका म्हणल्यार खूप आकर्षक विषयाचेर उलयतले. आपलो मेंदू कसो आपल्या भोवताणचे जग घडवता आणि काही वेळार कसो आमकां घुंडावून शकता. आमच्याकडे एका अभ्यासातले काही महत्वाचे मुद्दे आसा. युअर ब्रेन इज प्लेइंग ट्रिक्स ऑन यू. आमचो हेतू कसो, मेंदू पळयता कसो, याद दवरता कसो, निर्णय घेता कसो, ह्या प्रक्रिया समजून घेवपाचो. बरोबर. आणि आमची मुळावी गजाल म्हणल्यार जग जसे आसा तशे घडयो आमकां दिसनाश नाय, पण आपलो मेंदू तेचो अर्थ कसो लायता तशे ते आमकां दिसता. मेंदू सतत सिग्नल घेता आणि त्यांचो अर्थ काढत असता. हे समजून घेवपाक पहिली गजाल दृष्टिभ्रम, ऑप्टिकल इल्युजन्स म्हणतात ते. स्रोत सांगता की हांगा फट मारपी दोळे न्हय तर चढ करून आपलो मेंदूच असता. अगदी. ती 2015तली ड्रेसाची गजाल याद आसा. हां, तीच. धव सोनेरी काय जणांका. आणि काही जणांका निळो काळो. ते एक उत्तम उदाहरण आसा बायस्टेबल इमेजचे. म्हणल्यार एका चित्राचे दोन शक्य अर्थ. जेणा मेंदवाक पुरेशी माहिती मिळना तो उपलब्ध पर्यायांमधलो एक वेंचता. अच्छा. आणि तीच ताची वास्तवता ठरता. जादूगार लेखीत हेच वापरतात. ते आपल्या हातांग न्हय. आपल्या मेंदवाक फटयतात. बरोबर. कारण मेंदू तार्किक क्रम शोधता. पळोवप म्हणल्यार फक्त नोंद करप न्हय. ती एक सक्रिय प्रक्रिया आसा. हे पळोवपाविशीं झालं. पूण मेंदू कथालेखीत रचता म्हणला. कॉन्फॅब्युलेशन. हय. काही वेळार सुसंगतता धरवा खातीर मेंदू रिकामी स्वाद भरून काढता. नवी गजाल रचून. अँटन सिंड्रोम झाल्ला मनीश. तो मेंदवान कुड्ड असता, पूण त्याका दिसतो तो पळवून शकता. अरे बापरे. आणि स्प्लिट ब्रेन पेशंटांचे प्रयोग आसात न्हय. तातून हे अनेक स्पष्ट जाता. एका प्रयोगान उजव्या मेंदवान बर्फाचो फावडो पळयलो. आणि माणसान तो निवडलो. पण कित्याक निवडलो म्हण विचारल्यार डावो मेंदू जो उलोवंक शकतो आणि जाणे फक्त कोंबयेचं पाय पळयलं तो म्हणटा कोंबयेचा खुराडो साफ करपाक. मेंदवान दोन वेगळ्या माहितीक जोडपाक एक नवीच कथा तयार केली. वा. म्हणल्यार सुसंगतते खातीर काय पण करपाक तयार असता तू. हे तर आपल्या यादीविशीं विचार करपाक लायता. तो कितलीक पक्क्या असता खरे. एलिझाबेथ लॉफ्टस हांचे काम. बरोबर. लॉफ्टस हांचे संशोधन दाखवता की याद ही खूप लवचिक असता. प्रश्न कसो विचारला हाच्यार लेगीत याद बदलूंक शकता. देखीक गाड्याच्या अपघाताचो व्हिडिओ. जर स्मॅश शब्द वापरला तर लोक गाड्याचो वेग चढ आसलो सांगतात. हिट शब्दापासून. अच्छा, इतको फरक पडता. हाय. इतलेच नाही तर चुकीची माहिती देऊन लोकांच्या मनांत भुरगेपणांतले खोट्यो यादी लेगीत तयार करून घेतात. ती शॉपिंग मॉलात हरोपाची गजाल. ती खोटी याद तयार केली. काही जणांच्या बाबतीत. गॅसलाइटिंग म्हणून जो प्रकार असा तो तर ह्याच तत्वाचेर आधारलेलो असा. दुसऱ्याच्या यादीचेर आणि मानसिकतेचेर मुद्दाम संशय निर्माण कर. महत्वाचे म्हणल्यार आपली याद रेकॉर्डिंग सारखी ना. ती परत परत घडयतात आणि ती बदलूंक शकता. हे खरेच चिंतनात घालपी. पण निवडींचं कशे. चॉईस ब्लाइंडनेस म्हणून एक प्रकार सांगला. हाचो अर्थ काही वेळार आपण अशा निवडीचं समर्थन करतात जे आपण खऱ्याने केलीच नसतात. एका प्रयोगात लोकांनी 2 फोटोंमधलो एक निवडलो. पण संशोधकांनी हुशार कायनं तो बदलून दुसरा दिलो. गंमत म्हणल्यार चडशे लोक बदल वळखून शकलेच नात. काय सांगता. आणि जो बदलून दिल्लो फोटो तोच आपण निवडला असे सांगून त्याचे फाटल्यान कारणही दिली. तसेच वेगळ्या स्वादाचं जायन दिवनूय केल्ले. म्हणल्यार आपण किते निवडला हाचे परस आपण निवडला हे भावना चढ महत्वाची ठरता. हे थोडे कॉग्निटिव्ह डिसोनन्स सारखा दिसता. विचार आणि वागणूक जुळवून हाडपाचा प्रयत्न. हय. ताचो संबंध असा. ज्ञानरचनात्मक विसंगती कॉग्निटिव्ह डिसोनन्स तेन्नाच जाता जेन्ना आपले विचार आणि आपली वागणूक जुळना. हाका लागून एक मानसिक तणाव येता. तो कमी करपाक लोक आपलो विचार बदलतात. सिगरेट ओडपी व्यक्ती. ताका खबर आसा की ते वाईट. तरी ओडप चालू दवरपाक कारण सोदता. हांव केन्नाय सोडून शकता अशें काहीतरी. बरोबर. फेस्टिंगर हांचा प्रयोगान तेच दिसले. कंटाळवाण्या कामाखातीर $1 घेतलेल्या लोकांनी ते काम चढ आवडल्याचे सांगले. $25 घेतलेल्या लोकांपरस. हय.
कारण तांका आपलं कमी मोलाचं काम केलं हे सत्य पचोपाक कामाविषयीचं मत बदलणं सोपं वाटलं. आणि निमाणो एक मुद्दा, पुष्टीकरण पूर्वाग्रह, कॉन्फर्मेशन बायस, हे कसे? हो, तर खूप सामान्य. लोक त्या माहितीकडे चढ लक्ष देतात जी त्यांचा पहिलीच्या मतांक पुष्टी देतात, हां, आणि जी माहिती त्यांच्या विचारांत जुळणा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात वा ती हेकारतात. हे सध्या सोशल मीडियाचेर, राजकारणात खूप दिसता. लोक आपल्याच इको चेंबर्समध्ये राहतात. आणि चुकीची माहिती सोपेपणानं पातळता. बरोबर. हाका लागून आपली मतं बदलप आणणी कठीण जाता. तर ह्या सगळ्या चर्चेचो सार कसो काढू येता? असे दिसताय की आपलो मेंदू एक अद्भुत अवयव खरो, पूण तो वास्तवाचा फक्त एक चित्र निर्माण करता. हाय, तो सतत जगाचो अर्थ लावपाचो प्रयत्न करता, पूण या प्रक्रियेत तो आमका भ्रमांड घालू शकता, यादी बदलून शकता. आणि आपल्या निर्णयांचेर आणि मतांचेर नकळत प्रभाव घालता, जे सदांच वस्तुस्थिती नासू येवात. अगदी बरोबर. तर एक विचार सगळ्यांखातीर सोडून वचूया. जर आपली मतं, आपली याद इतले सोपेपणान घडून व बदलून शकतात, हां, तर आपण जगाविषयी वा स्वतःविषयी जे जाणतात म्हणून समजतात, त्यातूनले कितले खरे वास्तव आणि कितले फक्त आपल्या मेंदानं आपल्या सोयी खातर घडवलेलं असताले. ह्या प्रश्नाचेर खोलायन विचार करपासारखो आसा.